प्रबोधनाचा वारसा खामगाव शहरातील हिंदू सूर्य राणा नवयुवक दलाच्या वतीने जोपासला जातो। या गणेश मंडळाला 81 वर्षाचा इतिहास असून खामगाव शहरात सर्वप्रथम आरोग्य आणि क्रीडा विषयक सेवा देण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला आहे। मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांची म्हणजेच हातावर पोट असलेल्यांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या दाळ फैलात या गणेशाची स्थापना केली जाते। गेल्या 22 वर्षापासून राणा मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात नाही। हे या मंडळाचे वैशिष्ट्य असून मंडळाने 90 किलो चांदी व 4 किलो सोन्याचे दागिने मूर्तीवर चढविले आहे। आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मंडळाकडून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात। गणेशोत्सव मंडळासोबतच संकट चतुर्थी आणि इतर धार्मिक उत्सव मंडळाकडून विविध धार्मिक उपक्रम राबविले जातात। मुलीचे ढोल पथक, लेझिम पथक या मंडळाचे वेगळे वैशिष्ट्य आहे। श्री गणेश मिरवणुकीसाठी मंडळाने देखावा रथ तयार केला असून हा रथ केवळ वर्षभरातून एकदाच बाहेर काढण्यात येतो। नगर परिक्रमेनंतर या रथासोबतच गणेश मूर्तीचे दर्शन घडते। गणेशोत्सव काळात 10 दिवस भाविकांना श्री गणेशाचे म्हणजेच खामगावच्या राजाचे थेट दर्शन घेता येते। नवसाला पावणारा गणेश म्हणूनही या गणेशाची पंचक्रोशीत ओळख आहे। खामगाव शहरामध्ये राणा मंडळ हे नामांकित खामगाव शहरातल्या लोकांनी केलेलं आहे। या मंडळाचे अध्यक्ष रवींद्र कुमार सानंदा यांच्या नेतृत्वामध्ये या गणपती बाप्पाला 90 किलो चांदी व 3 ते 4 किलो सोन्याचे दागिने चढवलेले आहे। नुसतेच नाही तर जे आपल्या विदर्भामध्ये या श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो आणि खामगाव शहरामध्ये खामगावचे गणराज म्हणून या खामगावमध्ये नागरिकांनी नावसुद्धा ठेवलेलं आहे। 10 दिवस मोठ्या प्रमाणात उत्सव असतो। नुसते जिल्ह्यातलेच नाही, विदर्भातले इथं आपले IG साहेब वगैरे, पोलीस प्रशासन अधीक्षक व आपले SP साहेब आणि आपले प्रत्येक राजकीय नेते खूप मोठ्या प्रमाणात इथं उत्सवात आरती करून दर्शन घेतात आणि मोठी भाविकांची गर्दी असतो। खामगाववरून ब्युरो रिपोर्ट VC न्यूज।